गोव्यानंतर आपण पंढरपूरची काय स्थिती आहे ती पाहणार आहोत। मात्र त्याआधी कल्याण स्थानकावर आपण जाऊयात। कल्याण स्थानकामध्ये मुंबईकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झालेली आहे। कल्याण स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झालेली आहे। आपण पाहतोय मुसळधार पावसाचा फटका हा मध्य रेल्वेला सुद्धा बसलेला आहे। कल्याण स्थानकावरची ही महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। कल्याण स्थानकात प्रवाशांची ही तुफान गर्दी आहे, मात्र लोकल सेवा मुंबईकडे जाणारी सध्या ठप्प असल्याची माहिती मिळते। त्यामुळे प्रवाशांनी तर अक्षरशः आपण पाहतोय या विविध रेल्वे पुलांच्या पायरीवरतीच खरं तर आता आपली जागा मिळवलेली आहे, कारण लोकल कधी नेमक्या सुरू होणार याबाबत कुठलीच ठोस अशी माहिती दिली जात नाहीये। आणि सध्या तरी कल्याण स्थानकावरती आपण पाहतोय मुंबईकडे जाणारी लोकल सेवा ही ठप्प असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मध्य रेल्वे आपण पाहतोय आता पूर्णतः ठप्प झालेली आहे। मुसळधार पावसाचा परिणाम हा मध्य रेल्वेवर झालेला आहे। सायन, कुर्ला, भांडूप, विक्रोळी या विविध स्थानकांवरती सध्या पाणी साचलेलं आहे आणि याचाच परिणाम अर्थात मध्य रेल्वेवरती झाल्याचं आपण पाहू शकतो। त्यामुळे आपण जर घरातून निघत असाल तर सध्या मध्य रेल्वे ठप्प आहे। त्यामुळे वर्क फ्रॉम होमचा जर पर्याय आपल्याकडे असेल तर घरनंच काम करणं हा पर्याय निवडावा असं आवाहन केलं जात आहे। अगदी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असंही आवाहन केलं जात आहे। तर आपण पाहतोय सध्या कल्याण स्थानकावर कशा पद्धतीने रेल्वे प्रवाशांनी कंटाळून शेवटी रेल्वे ब्रिजवरच तिथे ठाण मांडलेला आहे। अजूनही लोकलच्या प्रतीक्षेत हे सर्व प्रवासी आहेत, मात्र पावसाचं थैमान इतकं आहे की भांडूप, सायन, विक्रोळी या स्थानकावर पाणी साचलंय। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडनं। मयूर, आपण नेमकं मुंबईतल्या कुठल्या भागात आहात? काय सध्या तिथली परिस्थिती आहे? कशा पद्धतीने पावसानं संपूर्ण मुंबईत थैमान घातलंय? नक्कीच पाहायला गेलं तर रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे जे मुंबईकर चाकरमानी त्याची तारांबळ उडलेली पाहायला मिळत आहे। मी सध्या भांडूप रेल्वे स्टेशनवरती आहे। तुम्ही पाहू शकता भांडूप रेल्वे स्टेशनवरती आहे की इंडिकेटर असतील ते देखील बंद ठेवण्यात आलेले आहे, कारण ट्रेन आहेत त्या सकाळी 5:30 वाजल्यापासून आहेत। तिथे अजूनमध्ये एकही ट्रेन भांडूप रेल्वे स्टेशन असेल किंवा इतर रेल्वे स्टेशन धावली नाही आहे। सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान जो पाऊस पडला होता तर भांडूप आणि नाऊरच्या दरम्यान ते 8 इंचापेक्षा जास्त पाणी साचलं होतं। मात्र आता पाणी आहे ते 4 इंचापेक्षा कमी झाल्यामुळे जी रेल्वे सेवा होती भांडूप मुंबईपासून ते ठाण्यापर्यंत रेल्वे सेवा आता काही वेळापूर्वी सुरळीत करण्यात येणार आहे। आणि जी ठाण्यापासून ते मुंबईकडे जाणारी रेल्वे व्यवस्था होती ती देखील आता सुरळीत करण्यात येईल। मात्र हे चाकरमानी आहे ते पाहू शकता की कशा प्रकारे आहे ते रेल्वे स्टेशनला उभे आहे। सकाळी 5:30 वाजल्यापासून आहे ते चाकरमानी रेल्वे स्टेशनला उभे आहेत, मात्र अद्यापही एकही ट्रेन आहे ती रेल्वे धावलेली आपल्याला पाहायला मिळून येत नाहीये। नक्कीच मयूर, आपण ज्या पद्धतीने सगळे प्रवासी पाहतोय की लोकल ट्रेनच्या प्रतीक्षेत आहेत, पहिली ट्रेन साधारण कधीपर्यंत येऊ शकते? काही माहिती मिळू शकली आहे का? पहिली ट्रेन अद्यापही आलेली नाही आहे, तुम्ही पाहू शकता। मात्र ठाण्यापासून जे मुंबईकडे जाणारी ट्रेन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे, ते पण स्लो गतीने आहे त्या ट्रेन आहेत ते सध्या चालवल्या जात आहे। तुम्ही पाहू शकता की जे चाकरमानी आहेत ते देखील सकाळी 5:30 वाजल्यापासून असतील किंवा काही जे चाकरमानी आधीपासून आलेले आहेत, मात्र त्यांना त्यांच्यावर विचारपूस केली असता एकही ट्रेन आहे ती अजूनही रेल्वेला धावलेली गेली नाही आहे। मात्र आता थोड्या वेळात अशी माहिती मिळत आहे की थोड्या वेळात ज्या ट्रेन असतील मुंबईकडून ठाण्याकडे जाणार किंवा ठाण्याकडून मुंबईकडे जाणार आहे त्या आता धीम्या गतीने सुरू करण्यात येणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।